श्री स्वामी समर्थ मंडळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदी या दोन शब्दांनी भक्ताला संकटातही बळ येतं. तर मैत्रिणींनो, 20 मार्च शुक्रवारी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिवस, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो. तो अत्यंत शुभ दिवस. स्वामी या पृथ्वीवर या दिवशी प्रगटले होते, तो हा दिवस आहे. तर मैत्रिणींनो, या दिवशी स्वामींची सेवा करा. तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा या दिवशी करा. मग ती तारक मंत्राची असेल किंवा 11 माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, किंवा स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता. तसेच स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन स्वामींची आरती घ्या, आरतीला हजर राहा. तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींना अभिषेक घाला. आरती करून स्वामींना अतिशय प्रिय असलेला नैवेद्य दाखवा. मग त्यामध्ये पुरणपोळी, कांदा भजी, बेसनाचे लाडू, वरण भात, भाजी, दूध, तूप छान असं ताट वाढून स्वामींना नैवेद्य दाखवा. स्वामींना गोड पदार्थामध्ये पुरणपोळी आणि बेसन लाडू खूप आवडतात. पण भक्ताने श्रद्धेने अगदी दूध साखरेचा जरी नैवेद्य स्वामींना दाखवला तरी ते प्रेमाने स्वीकारतात. पण स्वामींना आपण आई म्हणतो, तर आपल्या आईला पुरणपोळीचाच नैवेद्य अर्पण करा, किंवा बेसन लाडू केले तरीही चालेल. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्ती स्वामींना नैवेद्य दाखवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.